शिरूर शहरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभनाताई पाचंगे व जिल्हाध्यक्षा शैलजा दुर्गे यांनी दिली। ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेल्या बाल शिवाजी व महासाहेब जिजाऊ व इतर बाळगोपाळांची सवाई मिरवणूक काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तालुकाध्यक्षा उर्मिला फलके व शहराध्यक्षा साधना शितोळे व मान्यवर महिलांनी पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होऊन सांगता शहीद स्मारकाजवळ झाली। त्या ठिकाणी शिरूर शहर व तालुक्यातून आलेल्या सर्व शिवभक्त मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष श्यामकांत वरपे यांनी केले। त्यानंतर सुप्रसिद्ध शिवव्याख्यात्या अर्चनाताई भोरकरंडे यांचे भरदार आवाजातील मंत्रमुग्ध करणारे व अंगावर शहारे आणणारे शिवव्याख्यान झाले। या कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज संघ व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, अनेक गावाचे आजी माजी सरपंच, विविध पक्ष व संघटनांचे आजी माजी पदाधिकारी, गडकोट संवर्धन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। आपला समाज बदलत चाललाय, लक्षात घ्या। आपल्याला आम्ही नुसतंच म्हणतो आम्ही घरामध्ये जिजाऊ नेऊन बसवल्या, चौकातले महापुरुषांच्या पुतळे मूर्ती आम्ही घरात आणून बसवल्या, देवाची रोज पूजा करतात, त्या पुतळ्यांची धूळ कधी पुसता का? दुर्दैव आहे की जगत जेता छत्रपती शिवराजा या मातीत जन्माला आला, त्या महाराजांचे काही पुतळे आम्ही चौकामध्ये बघतो, पण त्या पुतळ्यांवरची धूळ पुसण्याचं काम हे फक्त वारा करतो आणि त्याला जलाभिषेक करण्याचं काम फक्त पाऊस करतो। आणि आम्ही फक्त कधीतरीच आम्हाला आठवलं की आम्ही तिथे जातो। करायचंय ना बांधवांनो, ते मनापासून करा। हे या मातीसाठी देणं होतं ना। या ताई, आपण आज या ठिकाणी शिरूरमध्ये आलात, काय संदेश द्याल आपण तरुणांना? खरं तर एकट्या तरुण पिढीला संदेश देण्यापेक्षा अगदी वृद्धांपासून ते ज्येष्ठ श्रेष्ठांपर्यंत आणि लहानांपर्यंत माझी सगळ्यांना हेच सांगणं असेल की महापुरुषांचे विचार हे घराघरामध्ये जाऊ द्या, पोहोचू द्या। प्रत्येक घरातल्या स्त्री जातीला माझं हे सांगणे आहे की स्वतः जिजाऊ व्हा, मुलांना सांगणे, पुरुषांना सांगणे की स्वतः शहाजी राजे व्हा, जन्माला येणारं पोरगे हे बाळ शुभ असणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा जे महापुरुष या मातीच्या भूमीसाठी रखडले, की ज्यांनी आपलं तन मन सगळं सर्वस्व या मातीसाठी दिलं, ते महापुरुष शरीराने तरी इथं नाही आहेत, पण त्यांनी जो विचार वसा वारसा आपल्याला या मातीसाठी दिलाय तो सगळ्यांनी जिवंत ठेवा। इतिहास आणि खरा इतिहास आणि चांगले विचार हे जगापर्यंत पोहोचवा। गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करा। खरं तर शिरूर गावच्या वतीनं सुद्धा गडकोट किल्ल्यांवरती मोहिमा राबवल्या जातात। खरं तर त्यांचं मनापासून कौतुक आहे। हा व्हिडिओ जे पाहत आहेत त्यांना माझी हीच विनंती आहे की प्रत्येकानं रविवारच्या दिवशी, सुट्टीचे दिवस असतील किंवा जयंत्या पुण्यतिथ्या जे काही ठराविक दिवस आहेत तुमच्या सवडीनुसार गडकोट किल्ल्यांवरती जा। एखाद्या गडाचा तुम्हाला बुरुज जर तुम्ही बघितला तर त्या बुरुजाचा दगड हा तुमच्यामुळं कसा ढासळणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचे आहे। भले त्या बुरुजाचा दगड तुम्हाला नाही रस्ताला हरकत नाही, पण तो ढासळणार नाही याची काळजी घ्या। तरुण पिढीनं खरं तर महाराज महापुरुषांसारखे पेहराव करण्यापेक्षा त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थानं आपण आचरणात आणलं तर ती फार मोठी आदरांजली असेल। प्रबोधन यालाच म्हणतात। त्याही पुढे जर जाऊन सांगितलं, खरं तर राजकारण हा आपला विषय नाहीये किंवा राजकीय वक्तव्यावर आपल्याला बोलायचं नाही, पण दुर्दैव आहे की हल्ली महापुरुष हे फक्त विटंबनेपुरतेच उरलेले आहेत की काय, असा एक खोचक सवाल मला आपल्या या चॅनेलच्या माध्यमामधून सगळ्या जगाला किंवा व्हिडिओ बघणाऱ्या त्या सगळ्यांना विचारावा असं वाटतोय। कारण महापुरुष, कारण आपण जेव्हा वक्तव्य करतो त्यावेळेस आपल्याकडं काहीतरी साठा असलं गरजेचं आहे। चांगले विचार, चांगले पुस्तक आपण हाताळणं गरजेचं आहे, तर आणि तरच आपण समाजापुढे चांगले भारदस्तपणे मांडू शकतो, लोकांच्या अंतःकरणामध्ये ते प्रबोधन उतरू शकतो। आणि म्हणून जे कोणी महापुरुषांची विटंबना करतात त्यांना माझी हीच विनंती आहे की महापुरुष फक्त विटंबनेपुरते ठेवू नका, त्यांचं अफाट कर्तृत्व या मातीसाठी होतं ते जगाला कळू द्या, एवढं नक्की सांगेल। धन्यवाद।